सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यामधील मौजेपुंदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी पुंदी येथील कोळी महादेव आदिवासी जमातीच्या सौ रेखा प्रकाश पाटील यांची निवड बिनविरोध जे काय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदस्य निवड झाल्या त्याच्या संदर्भात आपण सरपंचाची भाडी घेत आहे. नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? नमस्ते, माझं नाव पूनम दीपक पाटील, पुंदी ग्रामपंचायत सरपंच. आज रेखा प्रकाश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध अशी निवड करण्यात आली. त्यासाठी गावातील विद्यमान असे नेते मंडळी, आमची पूर्ण बॉडी आणि सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली रेखा प्रकाश पाटील यांची आम्ही निवड केली. म्हणजे आजची जी निवड केली तुम्ही सर्व सदस्यांच्या मताने बिनविरोध निवड झालेली आहे. हो, तुम्ही आज निवड रेखा प्रकाश पाटील यांची केलेली आहे. हो. तर तुमची जी काय आज निवड केलेलं आहे आणि सदस्य बॉडी यांच्या माध्यमातून तुम्ही पुंदी गावाच्या विकास कामासाठी तुमचं नियोजन कसं राहील? पुढं विकासाची कामं करण्यासाठी आमची बॉडी पूर्ण सज्ज असेल. तसेच आता लेडीज म्हणून सरपंच, डेप्युटी सरपंच लेडीज झाल्यामुळे आम्ही महिलांच्या विकासावरती भर देऊ. म्हणजे तुम्ही एकंदरीत जी काय महिला बॉडीच्या माध्यमातून तुम्ही ज्या त्या वार्डातून जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही विकास कामाची जबाबदारी त्या पद्धतीने पूर्णपणे घेतलेली आहे. हो. आज पुंदी ग्रामपंचायतपदी रेखा प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी रेखा प्रकाश पाटील. आज पुंदी ग्रामपंचायतमध्ये माझी बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच पलूस कडेगावचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, पलूस तालुक्याचे लोकप्रिय नेते महेंद्र पलाड, तसेच ग्रामपंचायत पुंदीचे सरपंच व सर्व सदस्य बॉडी, गावातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, कार्यकर्ते यांच्या अध्यक्षतेखाली आज माझी पुंदी ग्रामपंचायतपदी बिनविरोध उपसरपंचपदी निवड झालेली आहे.